नागपुर शहर के फुटाला तालाब संरक्षण समिति द्वारा प्रेस कॉन्फ्रेंस का आयोजन किया गया था, जिसमें फुटाला तालाब की साफ सफाई को लेकर चर्चा हुई। इस मौके पर मांग की गई है कि फुटाला तालाब का 300 वर्ष पुराना सड़ा गला जहरीला बदबूदार मलबा तुरंत निकाला जाए। फुटाळा तलाव संरक्षण समितीच्या वतीने आज अतिशय महत्त्वपूर्ण एक सामाजिक संदेश देण्यासाठी पत्रकार परिषद इथे आयोजित केलेली आहे। या पत्रकार परिषदेला काही कारणांमुळे समितीचे कार्याध्यक्ष माजी मंत्री श्री विनोद गुडदे पाटील साहेब हजर राहू शकले नाही। समितीचे संयोजक ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ता श्री अनिल दादा अवस्थित उपस्थित आहे। नागपूर महानगरपालिकेचे लोकप्रिय माजी विरोधी पक्ष नेते श्री तानाजी वनवे साहेब उपस्थित आहे। माजी नगरसेवक श्री राजनजी भूत साहेब उपस्थित आहे। काँग्रेस पक्षाचे युवा नेता श्री संजय हिम्मतराव सराळेकर उपस्थित आहेत। एक अतिशय धडाडीचे कार्यकर्ता सामाजिक कार्यकर्ता ज्यांना संपूर्ण नागपूर शहर परिचित आहेत असे आमचे विलास गजघाटे साहेब उपस्थित आहे। विदर्भवादी नेते श्री सुनील भाऊ चोकारे आणि समितीचे सगळे सन्माननीय सदस्य आज इथे उपस्थित आहे। आपली भारतीय संस्कृती मध्ये प्रत्येक शुभ कार्याची सुरुवात आपण श्री गणेश वंदनाने करत असतो। नागपूर शहर सुद्धा टेकडीच्या गणपतीच्या नावाने ओळखल्या जातं। देश विदेशातून आणि मोठे मोठे लोक टेकडीच्या गणपतीच्या दर्शनाला येत असतात। फुटाळा तलाव संरक्षण समिती सुद्धा स्वच्छतेची पर्यावरण जोपासण्याचा श्री गणेश मूर्तीच्या विराजमान करूनच करणार आहे। येणाऱ्या काळात श्री गणेश चतुर्थीच्या दिवशी फिटकरीसा म्हणजे तुरटीसा गणेश 11 टन तुरटीसा गणेश फुटाळा तलावावर फुटाळा तलाव संरक्षण समितीच्या वतीने स्थापन करण्यात येणार आहे। या तुरटीच्या गणेश मूर्ती ही फक्त फुटाळा तलाव पुरतेच मर्यादित नसून आम्ही या संदर्भात नागपूर पोलीस कमिशनर श्री रवींद्र सिंगल यांची भेट घेणार आहोत की प्रत्येक पोलीस स्टेशन मध्ये तुरटीचा गणपती विराजमान झाला पाहिजे आणि पर्यावरण संदर्भात जल शुद्धीकरण संदर्भात एक वेगळा मेसेज समाजाला, देशाला आणि महाराष्ट्राला नागपूरकरांनी दिला पाहिजे। या विषय संदर्भात नागपूर महानगरपालिकाचे आयुक्त श्री अभिजित चौधरी साहेब, NIT चे चेअरमॅन यांची सुद्धा आम्ही भेट घेऊन निवेदन देणार आहोत आणि प्रत्येक जे शासकीय आणि निमशासकीय कार्यालय आहेत त्यांच्या प्रमुखांना सुद्धा फुटाळा तलाव संरक्षण समितीच्या वतीने एक विनंती पत्र जाणार आहे की यावेळेस गणेश चतुर्थीचा उत्साह हा द्विगुणित झाला पाहिजे। पर्यावरण रक्षक गणपती म्हणून घरोघरी प्रत्येक कार्यालयात प्रत्येक सार्वजनिक ठिकाणी फिटकरीच्या गणपतीची स्थापना झाली पाहिजे। म्हणून नागपूरचे जे तलाव आहेत, पाण्याचे जे नैसर्गिक स्तोत्र आहेत, नदी आहेत, विहीर आहेत, याच्यावर कुठेही बंदी येणार नाही विसर्जनासाठी। आज पाण्याचं प्रदूषण वाढत आहे म्हणून आपण मातीचे, दगडाचे, POPचे मूर्त्या पाण्याच्या स्तोत्रामध्ये जे नैसर्गिक पाण्याचे स्तोत्र आहेत तिथे विसर्जनावर बंदी आली आहे। आर्टिफिशियल टब्स, आर्टिफिशियल वेल्स नागपूर महानगरपालिका बनवतात आणि तिकडे भाविक लोक भक्तिभावेने आपल्या बाप्पाचं विसर्जन करतात। परंतु जर का घरोघरी सार्वजनिक ठिकाणी शासकीय आणि निमशासकीय कार्यालयात जर का तुरटीचा गणपती विराजमान होत असेल तर कोणत्याच प्रकारचं पाणीचं प्रदूषण होणं तर फार दूरची बाब आहे, परंतु जलशुद्धीकरण होईल त्या तुरटीमुळे। म्हणून हा एक सामाजिक संदेश फुटाळा तलाव संरक्षण समितीच्या वतीने आम्ही नागपूरकर जनतेला, नागपूरच्या प्रशासनाला, नागपूरच्या लोकप्रतिनिधींना आम्ही देऊ इच्छितो। ब्युरो रिपोर्ट, कारा न्यूज, नागपुर। सेंट्रल प्रोविंशियल स्कूल एंड जूनियर कॉलेज शिक्षा पाए अब संस्कार के साथ डे बोर्डिंग एंड रेसिडेंशियल स्कूल फैसिलिटीज, लाइब्रेरी, लैबोरेटरीज, कंप्यूटर रूम, डिजिटल क्लासरूम्स, म्यूजिक, vocal and instrumental, dance, classical and western, sports, indoor and outdoor. Central Provincial School and Junior College, 38 Vedahari, Outer Ring Road, Post Besa, Nagpur. Our branches at Rameshwari and Vedahari. Contact number
7276066999 and 7276055999. Central Provincial School and Junior College.